नमस्कार, कसे आहात सगळे? मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये। आज मी अगदी व्हिडिओच्या सुरुवातीला सगळ्यांना रिक्वेस्ट करते आहे की जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज कृपया माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा। रोजच्या नाश्त्याला काय करावे कळतच नाही। पोहे उपमा खाऊन कंटाळा आलाय, तर म्हटलं आज काहीतरी वेगळा नाश्ता बनवूया। आज मी तुम्हाला दाखवणार आहे मराठवाडा स्पेशल सुशीला। काही लोकांना ही रेसिपी माहिती असेल किंवा काही लोकांनी याची नावही ऐकली नसेल। माझ्या घरात तर सुशीला सगळ्यांनाच खूप आवडते। चला तर मग साहित्य पाहूया। कढीपत्ता, मिरची 4 ते 5, कांदा 1 छोटा, टोमॅटो अर्धा, साखर चवीनुसार, हळद पाव चमचा, मीठ चवीनुसार, जिरे अर्धा चमचा, मोहरी अर्धा चमचा, तेल 3 ते 4 चमचे, कुरमुरे 4 ते 5 वाटी। अशा प्रकारचे कुरमुरे मी या ठिकाणी घेतले आहे। कृतीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी कुरमुरे पाण्याने धुवून घेतले आणि त्याचे पाणी निथळायला ठेवले। जसे आपण पोहे भिजवतो ना, अगदी तसे। गॅसवर पॅन ठेवून मी त्यात तेल घातले। तेल थोडे गरम झाले की त्यात मी फोडणीसाठी मोहरी घातली। मोहरी थोडी तडतडली की मी त्यात जिरे ॲड केले। मोहरीवर जिरे तडतडल्यानंतर त्यात हिरवी मिरची व कढीपत्ता टाकला। मिरची परतल्यावर त्यात मी कांदा टाकला। कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतलं। त्यानंतर त्यात मी टोमॅटो ॲड केले। तुम्ही फोडणी शेंगदाणे पण टाकू शकता, पण मी नाही टाकले। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। टोमॅटो पण छान परतले गेले आहे। त्यात मी आता हळद टाकते आहे। हळदीला पण मी आता थोडे परतून घेतले आहे। यात पुढे ॲड करणार आहे या रेसिपीचा हिरो म्हणजे भिजवलेले कुरमुरे। कुरमुऱ्यांना पण छान परतले आहे। त्यानंतर यात टाकले आहे चवीनुसार मीठ, साखर, आणि लिंबाचा रस। सर्व साहित्य टाकून झाल्यावर मी मिश्रण छान परतून घेतले। आता आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया। एक वाफ दिल्यावर झाकण काढून मी पुन्हा ते मिश्रण परतून घेतले।
त्यावर टाकते आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर शिवाय पदार्थ अपूर्णच असतो. काय सुंदर दिसते आहे सुशिला. तुम्ही पाहू शकता काय खमंग आणि चविष्ट असा सुशिला तयार आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला. अशाच नवनवीन हेल्दी आणि टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.